नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घरकोंबडी मनीश्री काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की 2-3 दिवसा अगोदरच मी या काकूंवर पॉडकास्ट केलं होतं। त्यात मी बोलली होती की हा माझा सगळ्यात नावडता विषय आहे, तरी देखील का हिच्यावरच पॉडकास्ट केलं। तर काय आहे ना मंडळी, 2-3 दिवसा अगोदर जे पॉडकास्ट केलं होतं मी, त्यात आवाजाचा काहीतरी इश्यू येत होता अपलोड केल्यानंतर, म्हणून मी आज हे पॉडकास्ट रिअपलोड करते। आता या विषयावर काय बोलू आणि किती बोलू, जेवढं बोलू तेवढं कमी आहे। तसं तर या मनीश्री काकूंवर मी जास्त पॉडकास्ट केले नाही आहेत। गेल्याच आठवड्यात यांच्या मैत्रिणींवर मी पॉडकास्ट केलं होतं आणि त्या पॉडकास्टला तुम्ही छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छित आहे। यांची एक मैत्रीण म्हणजे ढगांजली, तिच्यावरती मी पॉडकास्ट केलं होतं आणि त्यांनी कॉमेंट देखील केली होती मला। त्यांनी माझं बोलणं, मी जे रिॲक्शन दिलं होतं त्यांच्या व्हिडिओवर, ते त्यांनी स्पोर्टिंगली घेतलं होतं। पण काय आहे ना, तसं या मनीश्री काकूंचं नाही आहे। या खूपच धूर्त आहेत। यांना यांची कोणी चूक दाखवली की यांना लगेच राग येतो आणि असंच नावाचं फेक आयडी बनवून काकू येतात भांडायला। ह्या मनीश्री काकूंना लक्ष ठेवूनच असतात सगळ्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये। जरा काही झालं की पदर कमरेला खोचतात आणि येतात भांडायला। वर यांची दादागिरी तर काय विचारूच नका मंडळी। एकतर बिनबुलाय मेहमान सारख्या प्रकट होतात, तो ससुला नाही का, फुकटचा भंडारा असेल तिथे फॅमिली सकट प्रकट होतो, सेम तशाच ह्या काकू येतात दुसऱ्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये भांडायला आणि आपल्याच मंडळींना उलट सुलट बोलतात। मग त्यात सिनियर सिटीजन्स असले तरी त्यांना काय घेणं देणं नसते। काकूंना कर्माबिर्माच्या गोष्टी करायला खूप आवडतं। यावरती तर मंडळी मी बोलणारच आहे, पण काकूंचे काही जुने व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आले, त्यावर थोडं मला बोलायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, या मनीश्री काकूंना खूप घाणेरडी सवय आहे। कुठेही जातात तिथे हलकं होऊन येतात। अहो म्हणजे मन हलकं करून येतात हो मंडळी। काकू एवढ्या चुका करतात, पण काही लोक आहेत जे काकूंना पाठीशी घालण्याचं काम करतायत। तर असाच एक मन हलका करणारा व्हिडिओ म्हणजे काकूंनी 12 जुलै 2022 ला केला होता। काकूंच्या व्हिडिओचं टायटल होतं ना, ते एकदम मिसलिडिंग होतं। काकूंनी त्या व्हिडिओचं टायटल काय ठेवलं होतं माहितीये का मंडळी, की गुड न्यूज आहे, आणि जवळजवळ तो व्हिडिओ 1,00,000 व्ह्यूज क्रॉस केलेला होता। तर काय झालं होतं माहिती आहे का, तो व्हिडिओ येण्याआधी या काकूंना पित्ताचा त्रास झाला होता। आता तुम्हाला तर माहितीच आहे, या काकूंची सवय कॅमेरा साईडला चालू करून ठेवायचा आणि A to Z सगळंच दाखवत बसायचं। तर अशाच एका व्हिडिओमध्ये काकूंना काहीतरी त्रास होत होता, तर अंधमंद भक्तांनी कॉमेंट केली की मनीताई प्रेग्नेंट आहे। आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की या मनीश्री काकू कॉन्टेंटसाठी किती हपापलेल्या आहेत त्या। अशा सगळ्या कॉमेंट्स वाचून या काकूंना तर आयता कॉन्टेंटच मिळाला। काकूंनी लगेच नेक्स्ट डे यावर व्हिडिओ केला। आता जर यांच्याकडे काही गुड न्यूज नव्हती तर असं टायटल का द्यायचं ना, यांनी सरळ लिहू तर शकत होत्या ना या काकू की क्वेश्चन आन्सर व्लॉग आहे, पण नाही, असं लिहिलं तर व्ह्यूज कसे येतील ना काकूंना। पण लोकांची दिशाभूल करायला खूप आवडते। या काकू तेव्हा बोलल्या होत्या की त्या एका मुलीला अडॉप्ट वगैरे करण्याच्या विचारात आहेत, पण अजूनपर्यंत परत काय या काकू त्या विषयावर रिॲक्ट झाल्या नाही। त्यावेळी फक्त किती ग बाई मी दिलदार दाखवण्यासाठी म्हणून काकूंनी नाटकं केली होती की त्या मुलीला अडॉप्ट करणार आहेत, म्हणजे त्या मुलीच्या आयुष्यात आई वडिलांची कमतरता निघून जाईल आणि त्यांची ही इच्छा पूर्ण होईल। मग आता काय झालं याचं, नाही म्हणजे काकू विसरल्या का की त्या पुण्याचं काम करणार होत्या? अरे हो, सध्या काकू तर बिझी आहेत ना दुसऱ्यांना शिव्या श्राप देण्यामध्ये, आणि तसं पण वयामानानुसार विसरल्या असतील। मेकअप करून काय वय थोडीच बदलणार आहे त्यांचं। त्यानंतर 12 मे 2021 ला या काकूने असंच टायटल ठेवून व्हिडिओ केला होता की फायनली गुड न्यूज मिळाली। तर ती गुड न्यूज होती की या काकूंना युट्यूब मधून फर्स्ट पेमेंट येणार होतं। तेव्हा या काकू बोलल्या होत्या की मी जेव्हा अजून जास्त कमवू लागली ना, की या गरजू बायका आहेत तर त्यांना मी फायनान्शियली हेल्प करेन। मला यातून जास्त इन्कम आलं तर मी नक्कीच त्यांना हेल्प करेन, आणि हे तेव्हा शक्य होईल जेव्हा घरकोंबडी चॅनलला तुम्ही सगळे सबस्क्राईब कराल, व्ह्यूज जास्त येतील तेव्हा। आज तर 5 एप्रिल 2024 सुरू आहे। पुढच्या महिन्यात या गोष्टीला 3 वर्ष पूर्ण होतील जवळजवळ, आणि काकू तर आता एका पोझिशनवर आहेत की त्या फायनान्शियली स्टेबल आहेत। मग अजूनपर्यंत तर ह्या काकूंनी कोणाला फायनान्शियली हेल्प केली असेल हे मी तरी पाहिलं नाही। काय मंडळी, तुम्हाला माहिती आहे का? मला नक्की कॉमेंट करून सांगा हा। आता काकू बोलतात की ज्या बायका छोटा मोठा बिझनेस करतात त्यांचं प्रमोशन करतात त्या तर पैसे नाही घेत,
पण पैसे न घेणं आणि फायनान्शियली हेल्प करणं यात तर जमीन आसमानाचा फरक आहे, नाही का? मनीश्री काकूंनी 30 एप्रिल 2021 ला त्यांच्या लग्नाचा अल्बम दाखवला होता. त्यात काकू बोलल्या होत्या की लग्नाची पत्रिका जेव्हा बघितली होती त्यांच्या आजोबांनी तर काकू आणि काकांचे 0 गुण मिळत होते. 0 नाही हा मंडळी, 0 गुण. अहो, म्हणजे काकूंना बोलायचं होतं की एकही गुण मिळत नव्हता. त्यानंतर मंडळी 6 डिसेंबर 2021 ला मनीश्री काकू त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. टायटल होतं पप्पा पहिल्यांदा रडले मी मुंबईला येताना. त्यात 826 ला बघा, प्राचीन काका तंबाखू खात होते आणि त्यांच्याजवळ त्यांचा छोटा मुलगा खेळत होता. आता या काकू तर बोलतात की त्यांच्या व्हिडिओमध्ये सगळं काही चांगलं असते, लोकांनी खूप काही शिकण्यासारखं असते. मग आता हे काका तंबाखू की गुटखा खात होते, त्यातून माणसाने काय शिकावं असं म्हणणं आहे या काकूंचं. आता इनडायरेक्टली तर या काकू त्या गुटखा आणि तंबाखूचं प्रमोशनच करतायत. एवढे सुशिक्षित हे प्राचीन काका आणि त्यांना असलं व्यसन आहे, कमाल आहे बाबा. आणि काकूंनी व्हिडिओ एडिट करताना पाहिलंच नाही का हे? लहान मुलांसमोर हे असले व्यसन करणं किती योग्य आहे मंडळी? आता तुम्हीच सांगा. सध्या ना मंडळी या काकूंकडे काहीच कॉन्टेंट नसल्यामुळे या व्हिडिओ कमी टाकतात. आता कसं सगळ्यांना समजते ना की या काकू आधीसारख्या व्हिडिओ नाही बनवत, तर यांच्या व्हिडिओमध्ये डेली व्लॉग्स मधली जी मजा होती ती कमी झाली आहे आणि प्रमोशनच जास्त असते. तसं तर मला या काकूंचे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बोरिंगच वाटतायत. काय माहिती यांचे अंधमंद भक्त यांना कसे डेली बघायचे. मनीश्री काकू बोलतात की प्रमोशन फक्त 2-3 मिनिटाचंच असते, तुम्ही ते स्किप करू शकता. पण तसं बघायला गेलं तर 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 8 ते 10 मिनिटं काकू फक्त प्रमोशनच करत असतात आणि उरलेले काही मिनिटं व्लॉगिंग. त्यात पण कॅमेरा एकीकडे असतो आणि काकू काहीतरी काम करत असतात. त्यानंतर या काकू व्हॉइस ओव्हर देतात. आणि हल्ली कसं झालंय, जर प्रमोशन असेल तरच या काकू व्हिडिओ बनवतात, नाहीतर नाही. कॉन्टेंट नसल्यामुळे आता या काकू कम्युनिटी पोस्टचा पुरेपूर वापर करतायत. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल मंडळी की ते कसं, तर मी सांगते. काकूंचा व्हॉट्सअपवर फॅमिली ग्रुप आहे, तर त्यात त्यांचे रिलेटिव्ह सकाळी सुविचारांचे मेसेजेस पाठवतात. तर या काकू काय करतात, तर सकाळी मेसेज आला रे आला की काकू तो मेसेज कॉपी करतात आणि कम्युनिटीवर पेस्ट करतात. काय आहे ना, या काकूंना असं दाखवायचं असते त्यांच्या अंधमंद भक्तांना की बघा माझे विचार किती उच्च आहेत. पण अहो मनीश्री काकू, मी काय बोलते ऐका ना, ते जे सुविचार तुम्ही पोस्ट करता ते तुम्ही आधी वाचत असाल ना, त्यानंतरच कम्युनिटीवर पोस्ट करत असाल ना. मग काकू तुम्ही ते आचरणात का नाही आणतो स्वतःच्या? तुम्ही जे सुविचार टाकता आणि तुम्ही जे वागता यात जमीन आसमानाचा फरक असतो. अहो काकू, लोकांना असले सुविचार फॉरवर्ड करण्यापेक्षा आधी स्वतः तसे वागा आणि मग इतरांना सांगा. तुम्ही काय करताय माहिती आहे का? उगाच एखाद्याच्या मेहनतीवर स्वतःची पाठ थोपटून घेताय आणि स्वतःचे सबस्क्रायबर वाढवता. काय हो काकू, रडूबाई सारखं तुम्ही बोलताना दुसऱ्यांना की हिने माझं हे घेतलं, तिने माझं ते घेतलं, म्हणून लोक बघतात यांचे व्हिडिओ. मग आता तुम्ही काय करताय? अरे हो, एकेकाळी तुम्ही किरकिरे काकूंच्या शिष्य होत्या ना, मग तुम्ही पण त्या किरकिरे काकूंसारख्याच असणार. त्या कशा ढापलेल्या रेसिपीच्या मालकीन आहेत आणि तुम्ही दुसऱ्यांचे सुविचार ढापून स्वतःची पाठ थोपटून घेता. कमाल आहे बाबा. ह्याला बोलतात मी असे लोकाला शेंबूड माझ्या नाकाला. मंडळी, आता येऊया या काकूंच्या काही लेटेस्ट करामतींवर. हल्ली या काकूंना भलत्याच ॲनिमल लवर झाल्या आहेत. जसं की मी मगाशी बोलली, या काकूंकडे जर प्रमोशन असेल तरच या व्हिडिओ करतात. पण आता कसं झालंय माहितीये का मंडळी, या काकू प्रमोशन असलं तर व्हिडिओ करतात, पण हवे तसे आधीसारखे व्ह्यूज येत नाहीत या काकूंना. म्हणून सध्या या काकू लोकांची दिशाभूल करतायत. असं दाखवतायत की या खूप मोठ्या ॲनिमल लवर आहेत. अहो, त्या टांजल टिंडे काकू आहेत ना, त्यांच्याकडे बघा एक डॉग आहे, त्याचं नाव आहे खेरू. तर टांजल टिंडे काकू कशा त्या खेरूला खेळवतात, त्याचे व्हिडिओ पोस्ट करतात. तर तसंच या काकूंनी पण यांच्या चाळीतल्या बुबूला खायला दिलं. काकू आता त्या बुबूला घेऊन व्हिडिओ बनवतायत. मंडळी, या काकू माणसांची तर नीट कधी बोलत नाहीत. या काकूंना सिनियर सिटीजननी जरी कॉमेंट केली तर त्यांना देखील या उलट उत्तरं देतात. पण आता कॉन्टेंट नसल्यामुळे त्या मुक्या जनावराला कॉन्टेंट बनवलंय. अहो मनीश्री काकू, कॉन्टेंट नसेल तर आराम करा हो, पण उगाच त्या मुक्या जनावराचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर नका करू. मंडळी, काही लोक तर आजकाल ना जास्तच स्वतःला ॲनिमल लव्हर असल्याचं मिरवतायत, पण ऍक्च्युअल मध्ये ना जरा काही झालं की त्या मुक्या जनावराची खोटी शपथ घेतात आणि मग त्याला काय झालं की परत तो आजारी आहे त्यावर पण एक व्हिडिओ बनवतात, रडून रडून नाटकं करतात आणि डॉलर कमवतात. मंडळी, 23 मार्चला या काकूंनी एक शॅम्पूचं प्रमोशन केलं होतं. त्यात काकू बोलत होत्या की शीब्लंडचा शॅम्पू त्या यूज करत होत्या, त्यांना सूट झाला होता आणि आता नवीन वर्चन आलं आहे, ते देखील त्यांनी ट्राय केला. पण मला एक गोष्ट समजली नाही, नवीन वर्चन म्हणजे काय असते?
आता या काकू एवढं प्रमोशन करतात, तर काकू काय बोलतात, मी कोणत्याही प्रोडक्टचं पॅच टेस्ट करते आणि मग तो प्रोडक्ट मला जर सूट झाला तरच मी तो यूज करते. अहो मनीश्री काकू, तुम्ही पॅच टेस्ट करू शकता हो, कारण काय आहे ना, तुम्हाला ते प्रोडक्ट फुकट मिळतात ना. इतरांचं काय आहे, ते कसं पॅच टेस्ट करणार? एकतर ते प्रोडक्ट असतात 1000-2000 रुपयांचे. लोक ते घेणार, पॅच टेस्ट करणार आणि मग काय रिएक्शन झालं तर मग रिटर्न कसं काय करणार काकू? शेवटी काय, प्रोडक्ट पण वेस्ट आणि पैसे पण वेस्ट. मनीश्री काकू, मला तर वाटते तुम्ही किरकिरे काकूंकडनं पुरेपूर ट्रेनिंग घेतली आहे. फक्त स्वतःचा फायदा झाला पाहिजे, इतर लोक गेले तेल लावत. अशी वृत्ती सोडून द्या हो काकू. त्यानंतर या काकूने इंद्रायणी राईस आणला, तर काकू बोलतात, बघू हा टेस्ट करून. अहो मनीश्री काकू, कशाला त्या शब्दांची वाट लावता, सरळ सरळ मराठीमध्ये बोला ना. त्या दिवशी पण या काकू परफ्यूमचं प्रमोशन करत होत्या, तेव्हा या काकू बोलतात की हे परफ्यूम खूप लक्झुरी आहे. हल्ली ना मंडळी, या काकू काय करतात माहिती आहे का, की बघा मी कसा फ्रीज नीटनेटका लावला, माझे कपाट बघा, झाडांची साफसफाई करायला मला 3 तास लागले, असले 65 व्हिडिओ टाकतायत. खरं तर आपण सगळेच या गोष्टी करतो, मग असल्या लोकांना उगाचच का महत्व द्यायचा? एवढं त्या काही वेगळं असं करत नाही आहे. मंडळी, 2-3 दिवसा अगोदर या मनीश्री काकूंने कम्युनिटी पोस्ट टाकली होती. त्यात काकूंनी लिहिलं होतं, दुसऱ्याच्या जगण्यात डोकवून डोकवून बघणं आणि अपयशाचा आनंद घेणं, त्यावर फोकस करण्याने आपलं आयुष्य ग्रो होणार नसतं. तर त्याचप्रमाणे हे लोक स्वतःची पर्सनल लाईफ पब्लिक करतात, लोक ते बघतात, मग यांना डॉलर्स मिळतात. तर हे पण ऍक्च्युअली आता लोकांनी बंद करायला हवं. कशाला ना, त्यांनी काय केलं हे बघायला जातात. एकदा का डॉलर्स येणं बंद झालं ना, की बरोबर लाईनवर येतील. अहो मंडळी, हे लोक पब्लिकच्या जीवावर एवढे मोठे झाले आहेत. एकदा का या लोकांचे 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले की यांच्या डोक्यात वेगळीच हवा भरते. या लोकांचं कसं आहे माहिती आहे का, की यांनी जरी चुकीचं काही केलं तरी देखील लोकांनी यांचं कौतुक करावं, पण जर एखाद्यानी नेगेटिव्ह कॉमेंट किंवा सजेशन देणारी कॉमेंट केली की लगेच या लोकांना मिरच्या झोंबतात. ह्याला तर चोराच्या उलट्या बोंबा बोलतात. त्यापेक्षा ना मंडळी, यांना बघणंच थांबवा. आता काकूंनीच सांगितलं आहे ना, की दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवून बघू नका, म्हणजे त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये पण कोणीच इंटरफेअर करू नका. काकूंची ही इच्छा पूर्ण करा बघू सगळ्यांनी लवकर. आतापासून हे जे क्रिंज टेली व्लॉग्स आहेत त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये डोकवू नका. यांना पण समजू दे आता, की सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सने यांच्या पर्सनल लाईफ मध्ये डोकवलं नाही तर काय होऊ शकते. मी मागे पण बोलली होती की या मनीश्री काकूंचं कसं आहे, या स्वतः पण डुबतील आणि यांच्या मैत्रिणींना पण घेऊन डुबतील. मंडळी, या मनीश्री काकूंने 2-4 दिवसा अगोदर एक व्हिडिओ टाकला होता की अशी वृत्ती कधी थांबेल. काकू बोलतात की मी अशा काही गोष्टी मानत नाही, पण एखाद्याचं वाईट व्हावं ही भावना जी आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे. मनीश्री काकू, तुम्ही बोलताय हे? ते हिडन टॅक्स विसरल्या का हो तुम्ही? नाही, सहज आठवण करून दिली हो तुम्हाला. तुम्ही मानत नाही पण तसले टॅक्स वगैरे वापरता म्हणून म्हटलं. तर मंडळी, मनीश्री काकू बोलतात की कोणीतरी त्यांच्या माहेरी केळीच्या पानात भातात गुलाल मिक्स करून ठेवला होता, तर व्हिडिओ थ्रू काकूंने त्या व्यक्तीला प्रवचन दिलं. काकूंचं असं म्हणणं आहे की ती व्यक्ती पण काकूंचा व्हिडिओ बघत असेल, तर काकूंने त्यांचा आवडता विषय इथे मांडला, तो म्हणजे कर्माचा. काकू बोलतात की त्याचं कर्म वाईट असेल तर तो भोगेल आणि तो आध्यात्मिक गोष्टीमध्ये असेल तर त्याचं वाईट नाही होणार. काकू बोलतात की एखाद्याचं चांगलं होते कोणाला बघवत नाही. आता काकू, त्या ज्या व्यक्तीने जे काही केलं होतं ते तर चुकीतच होतं हो, पण हे जे तुम्ही कर्माबिर्माच्या गोष्टी करता ना, ह्या पण तर त्यातच मोडतात. तुम्ही जे दुसऱ्यांना शिव्या श्राप देता ना, हे सगळं पण त्यातलाच प्रकार आहे. मंडळी, या काकू बोलतात की शेजारी खूप चांगले आहेत, पण सुरुवातीला तर काकू बोलल्या की 1-2 जणांवर संशय आहे त्यांना, पण डायरेक्ट बोलू शकत नाही. अहो काकू, एकदा बोलता शेजारी चांगले आहेत, पण दुसरीकडे तुम्ही असंही बोलता की 1-2 जणांवर संशय आहे तुम्हाला. कमाल आहे बाबा तुमची. किती दुतोंडी स्वभाव आहे हो काकू तुमचा. 2-3 दिवसा अगोदर मंडळी, या काकूने ब्लाऊजचं कलेक्शन दाखवलं. मागे तर या काकूंने ब्राचं प्रमोशन केलं होतं, तर त्यात काकूंना सगळे बोलले होते की काकूंने उर्मिला बुळबुळकरची कॉपी केली आहे. तर 2 एप्रिल 2024 ला काकूंच्या व्हिडिओमध्ये बघा, 12:50 ला या काकूंनी दुसऱ्या फोनवरून गाणी लावते सांगितलं आणि तेव्हा सर्च हिस्ट्रीमध्ये उर्मिला बुळबुळकर, कॅलिफोर्नियाच्या मातोश्री यांचे नाव रिफ्लेक्ट होत होतं. याचाच अर्थ या काकू दुसऱ्यांचं बघूनच कॉपी करतात आणि मग प्रमोशन करतात. आता कॉपी करतात तर कॉपी करते असं सांगायचं ना, पण काय आहे ना, या काकूंचा इगो मध्ये येतो. या काकू व्हिडिओच्या सुरुवातीला तोंडावर फेक स्माइल घेऊन बोलतात, मी मनीश्री, घरकोंबडी या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत.
पण इतर वेळी तर ह्या काकू दुसऱ्यांना श्राप देतात की तुझं वाटोळ होऊ दे, कर्मा बघून घेईल तुला, राख रांगोळी होईल तुझी. आता या काकू जे क्रिंज दाखवतायत त्यावरच आपण आपलं मत मांडतोय. मग या काकूंना राग कसला येतो? आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी की ह्या काकूच नाही तर इतर लोकांवरही मी पॉडकास्ट केला आहे. कधी कोणी सोफ्यावर बसून प्रवचन दिलं आहे तर कधी कोणी उभं राहून प्रवचन दिलं आहे. पण त्यांनी देखील 1-2 व्हिडिओ बनवून सोडून दिलं. पण ह्या काकूंना जराही क्रिटिसिझम सहन होत नाही. ह्या काकू फक्त बोलतात मी इग्नोर करते. पण ह्या काकू दर 2 दिवसांनी येतातच. ते बोलतात ना, माणसाचा मूळ स्वभाव काय बदलणार नाही. असो तर मंडळी, मगाशी जसं की मी बोलली की काकूंची जी इच्छा आहे ती सगळ्यांनी पूर्ण करा. तर काय मग मंडळी, पूर्ण करणार ना काकूंची इच्छा? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.